लाडक्या बहिणी झाल्या नावडत्या. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. आजच्या एपिसोडची हेडलाईन ऐकून तुमचे कान टवकारले जातील. लाडक्या बहिणी झाल्या नावडत्या. होय, बरोबर ऐकलंय तुम्ही. महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 54 लाख महिलांना एकदम अपात्र ठरवण्यात आलंय. यावर पत्रकार संतोष पाटील यांनी लिहिलेल्या लेखाचं विश्लेषण पाहूया. आतापर्यंत 6,457 अपात्र लाभार्थ्यांकडून 11 कोटी रुपये वसूल केले आहेत. एकूण 165 कोटींची वसुली होणार आहे. 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. राज्यातील 1,89,00,000 बहिणींना मात्र 1,500 रुपयांचा मासिक लाभ सुरू राहणार. पण बाकी 54 लाख बहिणींसाठी हा मोठाच धक्का आहे. जून 2024मध्ये महायुती सरकारने ही योजना सुरू केली. उद्देश होता आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयाच्या महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात रक्कम देणे. यात सुरुवातीला 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली. पण आता काटेकोर पडताळणी आणि EKYC प्रक्रियेनंतर फक्त 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्या आहेत. 54 लाख बहिणी मात्र अपात्र ठरल्या आहेत. 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख होती. या दिवशी शेवटच्या दिवशीही फक्त थोड्याच महिलांनी EKYC पूर्ण केली. त्यामुळे सरकारने कठोर पाऊल उचललं आहे. अपात्र होण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे: EKYC पूर्ण न करणे, चुकीची माहिती देणे, सरकारी नोकरी असतानाही गैरसरकारी असं लिहिणे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करणे. यामध्ये 12,000पेक्षा जास्त केसेस आहेत. दस्तऐवज अपूर्ण, डुप्लिकेट अर्ज. मार्च अखेर 68 लाख अपात्र होते. एप्रिलमध्ये 14 लाखांनी कागदपत्रे दुरुस्त केल्याने आकडा 54 लाखांवर आला. सरकारने म्हणणं स्पष्ट केलं आहे की केवळ खऱ्या गरजू बहिणींपर्यंत पैसा पोहोचावा, करदात्यांचा पैसा वाया जाऊ नये. पण श्रोते हो, दुसरीकडे चित्र वेगळं आहे. अपात्रतेवरून ग्रामीण भागात मोठी नाराजी आहे. अनेक गरीब बहिणींना हे 1,500 रुपये घरखर्च, औषध, मुलांच्या शिक्षणासाठी किती महत्त्वाचा होता हे तुम्हाला माहिती आहे. पण विरोधक म्हणतात की महिलांवर अन्याय आहे, राजकीय डोळेझाक आहे. पण याच जोडीला पात्र बहिणींसाठी मात्र चांगली बातमी आहे. 1,89,00,000 बहिणींना मात्र मार्च एप्रिलचा 3,000 रुपयांचा संयुक्त हप्ता लवकरच मिळणार आहे. पुढे दरमहा 1,500 रुपये नियमित मिळत राहतील. अपात्र ठरलेल्यांसाठी काय पर्याय? तर पर्याय आहे, अपील करण्याची संधी त्यांना आहे. जिल्हा परिषद किंवा महिला व बालविकास विभागाकडे कागदपत्रांसह जाऊन अर्ज करता येईल. अधिकृत यादी लवकरच ऑनलाईन जाहीर होणार. श्रोते हो, योजना चांगली होती, पण अंमलबजावणीमध्ये गोंधळ झाला. एकीकडे पारदर्शकता आणि बचत, तर दुसरीकडे हजारो गरीब बहिणींचा विश्वासघात. लाडक्या बहिणी खरोखरच नावडत्या झाल्या का? की सरकारी यंत्रणा त्यांना नावडत्या ठरवत आहे? तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच SP न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.